नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला B.Ed थर्ड सेमिस्टरचा जो विषय आहे असेसमेंट फॉर लर्निंग या विषयाचा एक प्रॅक्टिस पेपर या ठिकाणी इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक M.R. जोशी M.A. मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया प्रॅक्टिस पेपर फर्स्ट विंटर 2024 सब्जेक्ट असेसमेंट फॉर लर्निंग B.Ed थर्ड सेमिस्टर. या ठिकाणी माहिती वाचा. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 4 प्रिंटेड पेजेस. फॅकल्टी ऑफ एज्युकेशन B.Ed सेकंड इयर थर्ड सेमिस्टर एक्झामिनेशन प्रॅक्टिस पेपर फर्स्ट विंटर 2024 एज्युकेशन असेसमेंट फॉर लर्निंग 3 hours टाईम आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 75. सुरुवातीला त्या ठिकाणी सूचना वाचा. नोट बी. First, question number 1 is compulsory. Second, from question numbers 2 to 4, solve any 2. Third, from question numbers 5 to 7, solve any 2. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. पहिली सूचना. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. आणि तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. त्याच्यामध्ये टिपा लिहायचा पहिला प्रश्न असतो. तो टिपा लिहायचा प्रश्न काय तो पाहूया. राईट शॉर्ट नोट्स ऑन आणि 3 फॉर 15 मार्क्स. प्रत्येक टिपेला तीन टिपा आहेत तर प्रत्येक टिपेला 5 मार्क येतील. 5 मार्क म्हणून 15 मार्क. 15 मार्काच्या 3 टिपा आहेत. त्याच्यामध्ये पहिली टिप आहे ए कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, बी प्रिन्सिपल्स ऑफ इव्हॅल्युएशन, सी टाइप्स ऑफ फीडबॅक, डी ऑनलाईन एक्झामिनेशन and E difference between measurement, evaluation and assessment. दुसऱ्या पेजवर जाऊया. थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 3 15 मार्कासाठीच्या. ए सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, बी मूल्यमापनाची तत्वे, बी आहे मूल्यमापनाची तत्वे, सी आहे प्रत्याभरणाचे प्रकार, डी आहे ऑनलाईन परीक्षा आणि ई आहे मापन, मूल्यमापन आणि मूल्यांकन यातील फरक. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे एक्सप्लेन इन डिटेल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेजरिंग टूल्स. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मापन साधनांची गुणवैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे डिस्क्राईब द ब्लूम्स टॅक्सॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह. शैक्षणिक उद्दिष्टांची ब्लूमची श्रेणीबद्ध संरचना स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा हा सुद्धा क्वेश्चन आहे. यालाही 15 मार्क आहेत. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे पहा. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस अँड क्रायटेरियाज ऑफ गुड लर्निंग एक्सपिरियन्सेस. अध्ययन अनुभूतींचे प्रकार आणि चांगल्या अध्ययन अनुभूतींचे निकष स्पष्ट करा. 15 मार्कासाठी आहे. वाना दांडेकरांच्या पुस्तकात या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिलेले. त्याच्यानंतर पाचवा आहे एक्सप्लेन द फॉलोइंग इव्हॅल्युएशन टूल्स इन ब्रीफली. चेकलिस्ट, रेटिंग स्केल, इंटरव्ह्यू अँड क्वेश्चनरी. 15 मार्कासाठी आहे. खालील मूल्यमापनाची साधने थोडक्यात स्पष्ट करा. एक आहे पडताळा सूची, दुसरा आहे पदनिश्चय श्रेणी, तिसरा आहे मुलाखत आणि चौथा आहे प्रश्नावली. त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन आहे फाइंड द मोड ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. 15 मार्कासाठीचा आहे. क्लास इंटरवल फ्रिक्वेन्सी 45 ते 49 4, 40 ते 44 5, 35 ते 39 6, 30 ते 34 7, 25 ते 29 10, 20 ते 24 8, 15 ते 19 5, 10 ते 14 3, 5 ते 9 2. हाच टेबल मराठीमध्ये सुद्धा फक्त वर्गांतरे आणि वारंवारिता शब्द दिलेला आहे. बाकी संख्या त्याचीच. खालील वारंवारिता विभाजनावरून बहुलक काढा. बहुलक काढताना मध्यमान, मध्यांक आणि बहुलक अशा स्टेप्सने काढावा लागतो. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे फाइंड द स्टँडर्ड डेव्हिएशन फ्रॉम द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. क्लास इंटरवल फ्रिक्वेन्सी 80 to 89 2, 70 to 79 8, 60 to 69 10, 50 to 59 12, 40 to 49 20, 30 to 39 16, 20 to 39 12. मराठीमध्येच हा टेबल खाली दिलेला आहे. खालील वारंवारिता विभाजन प्रमाण विचलन काढा. 80 ते 89 2, इथे वर्गांतरे आणि वारंवारिता दिलेली. 70 ते 79 8, 60 ते 69 10, 50 ते 59 12, 40 ते 49 20, 30 ते 39 16, 20 ते 39 12. तर अशा प्रकारे हा पेपर
त्या ठिकाणी असणारे प्रॅक्टिस पेपर, त्या प्रॅक्टिस पेपरची प्रॅक्टिस करा. परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.